मी कवी वादळकर आपल्याला या ठिकाणी एक विशेष आनंदाची बातमी देण्यासाठी आपल्याशी संवाद करत आहे। आपल्या संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाले। आपण रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले आणि 8वा अखिल भारतीय नक्षत्र महाकाव्य संमेलनसुद्धा आपण अतिशय आनंदामध्ये साजरे केले, उत्साहामध्ये साजरे केले। आपण सर्वांनी त्यात सहभाग घेतला आणि हा कार्यक्रम यशस्वी केला, त्याबद्दल आपले सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आपण यावेळी संकल्प केला आहे की एका वर्षामध्ये 365 पुस्तकं प्रकाशित करण्याचा। तर आतापर्यंत अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहे आणि ह्या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे। तर ज्यांची पुस्तकं या उपक्रमात सहभागी होतील त्यांचीसुद्धा या पुस्तकाची नोंद लिम्का बुक रेकॉर्डमध्ये होणार आहे। तर ज्या कवींना आपल्या काव्यसंग्रहाची निर्मिती करायची आहे त्या सर्व कवींनी तातडीने आपल्याशी संपर्क करा आणि आपला हा उपक्रम यशस्वी करा। प्रत्येक उपक्रमाला आपण उत्तम प्रतिसाद देता याचं एक समाधान वाटत आहे। लवकरच आपण एक प्रातिनिधिक कविता संग्रह दरवेळेस प्रकाशित करतो, त्याच्या विषयाची उत्सुकता तुम्हाला आहे, मला माहिती आहे। तर यावेळेस माऊलीच्या सानिध्याचं वातावरण तयार आहे, पावसाचं वातावरण तयार आहे। आपण जसं गेल्या वर्षी मनातील पाऊस, शिवबा, बाप, वेदनेचे फूल असे अनेक काव्यसंग्रह आपण प्रकाशित केले आणि यावेळेस खास तुमचा आवडीचा विषय मी देत आहे वारी। तर सर्व कवींनी आपल्या कविता रचना सुंदर अशा प्रकारच्या लिहून मला पाठवायच्यात, अगदी कमी वेळामध्ये पाठवायच्यात। तुम्हाला जास्तीत जास्त एक 25 तारखेपर्यंत 25 जुलैपर्यंत या रचना पाठवायच्यात आणि विषय आहे आवडीचा वारी। तर वारी या विषयावरच्या कविता रचना पाठवायच्यात, जास्त दीर्घ पाठवू नका। कमीत कमी 5 ते 6 किंवा 7 या कडव्यांपेक्षा जास्त कविता मोठ्या असू नये। कवितेचा अभ्यास करा आणि चांगल्या रचना तुम्ही पाठवून मला सहकार्य करा। लवकरच आपण काव्यसंग्रह प्रकाशित करणार आहे वारी। तरी सर्व प्रतिनिधी काव्य संग्रहाचं हे रोपटं अनेक वर्षांनी परत फुलत आहे आणि त्याला चांगला भर येत आहे, याचा मला खूप आनंद होत आहे। तर सर्व नक्षत्रांना मला आव्हान करायचे की आपण वारी या विषयावरचं या ठिकाणी आपल्या रचना पाठवून या काव्यसंग्रहामध्ये सहभागी व्हा। या काव्यसंग्रहामध्ये कविता विनामूल्य छापण्यात येणार आहे, त्यामुळं कसलीही चिंता न करता आपलं सुंदर लेखन मला पाठवायचे आणि तुम्ही नक्कीच यात सहभाग घ्याल अशी अपेक्षा करतो। सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कविता, जय नक्षत्र।